स्वतः मुख्यमंत्री असताना अजान स्पर्धा घेणारा हाच उद्धव उल हक आता मोठा आहे ना, मंदिरामध्ये जाऊन महाआरत्या करण्याची आठवण येते। कोरोनाच्या काळात जे नियम मंदिरांना लावले, जे नियम मुख्यमंत्री असताना हिंदू सणांना लावले, ते कुठलेच नियम त्यांनी कधी मशिदीला आणि अन्य ईद आणि ह्या सगळ्या कधीच सणांना लावलेलीची हिंमत केली नाही। आणि म्हणून आता हे जे काय राम मंदिराच्या विरोधात जो काय हा बोंबलतोय, ते पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्याच्या सगळ्या अब्बांना खुश करण्यासाठी याचं नियोजन आहे। हिंदूंची बदनामी करणं, हिंदू राष्ट्राची बदनामी करणं, यासाठी ह्याच्यासारख्याच पाकिस्तानी एजंटला सुपाऱ्या दिलेल्या आहेत। आणि म्हणून आता राजकीय धर्मांतर झालं असलं तरी हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी ही सगळी आता नवीन नौटंकी यांनी सुरू केलेली आहे। पण कुठल्याही मंदिरात पाऊल टाकल्यानंतर पण कितीही महाआरत्या या उद्धव उल हकनी करत असला तरी आमचे कुठलेही देव ह्याला काय पावणार नाही। खरं म्हटलं तर ह्यांनी ज्या ज्या मंदिरामध्ये हा पाऊल टाकेल तिथे गौमूत्राने शिंपडून ते शुद्ध करायला पाहिजे। आणि म्हणून अशा पद्धतीच्या भारताविरोधात, हिंदू राष्ट्राच्या विरोधात हे जे काही पाकिस्तानी एजंट यांच्यासारखे वळवत आहेत, त्यांना वेळेत गप्प करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची, हिंदू समाजाची असलीच पाहिजे। हे भगवानच्या नावाने येणारे जिहादी आहेत, जिहादी